तो माथेरानला आम्हाला तो असा अनुभव आला होता. जात होतो रस्त्याने, आमच्या इथून एक माणूस शेजारनं जात होता. तोच माणूस थोड्या वेळाने परत उलटा आमच्या दिशेने येताना दिसत होता. अरे बघ ना, गाडीचा ॲक्सिडेंट झाला, मी दरीत पडलो. मला कळत नाही मी कधी मेलो तेच मला कळलं नाही माझं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे. पर्सनली मी आणि माझा मित्र माथेरानलाच गेलो होतो. तो माथेरानला आम्हाला तो असा अनुभव आला होता. 2 अनुभव आले होते ॲक्च्युली. पण तेच होतं की आम्ही शुअर नव्हतो त्या बाबतीमध्ये की हे नक्की हॉरर एलिमेंट आहे का याच्यामध्ये, का आपलाच भास झाला आहे का. आपल्याला असं वाटतं की आम्ही जात होतो रस्त्याने, आम्ही जवळपास बऱ्याचदा माथेरानला चढूनच गेलेलो आहे. आम्ही ते ट्रेन किंवा ते टॅक्सी नाही, आम्ही कायम चढून गेलो आणि वेगवेगळ्या रस्त्याने चढून गेलेलो आहे. ट्रेक करायचो आम्ही खूप. तर तेव्हा चढून जाताना आम्हाला एकदा रात्र झाली, म्हणजे आम्ही उशीरच झाला होता आम्हाला, म्हणजे आम्ही ऑफिस वगैरे सगळं झाल्यावरती. ऑफिस नंतर आम्ही ठरलं की आता उद्या शनिवार रविवार आहे तर आपण जाऊन येऊया माथेरानला. तर 6-7 वाजता आम्ही ऑफिसहून निघाल्यावरती, मुंबईवरून निघाल्यावरती 8च्या सुमारास आम्ही पोचलो नेरळला. तिकडनं मग चढायला सुरुवात केली. तर ती वेळ अजिबात चांगली नव्हती चढण्यासाठी. पण उगाच आम्हाला जास्त असे हे होते ॲडव्हेंचर करायचे. आम्ही असे खूप उद्योग केलेले होते. तर म्हटलं आपण करून बघूया, जाऊया. आता आम्ही चढतोय तर रस्ता मिळत नाही आहे. आम्हाला वाटलं चकवा लागला आहे बहुतेक, कारण की आमच्या इथून एक माणूस शेजारनं जात होता चालत. तोच माणूस थोड्या वेळाने परत उलटा आमच्या दिशेने येताना दिसत होता. तर आम्ही म्हटलं याला काय झालं, याला काहीतरी राहिलं असेल, गावातलाच असेल कोणतरी. आम्ही परत अजून थोडं पुढे गेलो, परत तोच माणूस आमच्या मागनं येऊन आमच्या पुढे निघून गेला. परत थोडं पुढे गेलो, परत तो आम्हाला हे झाला. आणि त्याला आम्ही विचारलं की काय झालं आहे काय. तर तो बोलला मी दुपारपासून निघालो आहे, मला रस्ता सापडत नाही आहे. मी गावातलाच आहे, मी नेहमी येतो जातो, पण मला रस्ता सापडत नाही आहे, मला चकवा लागला आहे. म्हटलं आम्हाला चकवा लागला आहे, त्याला चकवा लागला होता ॲक्च्युली. आणि तो 10 वेळा जाता येताना दिसत होता आम्हाला. त्याला म्हटलं आपण थांबूया इथे, आपण तिघे मिळून पुढे जाऊया. तर तो बोला मला गावात जायचं खाली नेरळला. म्हटलं आता रस्ता सापडत नाही आहे ना, तर तू आमच्याबरोबर थांब. आम्ही पण जरा घाबरलोच होतो. तर तुला रस्ता माहिती आहे, तू आम्हाला हा रस्ता तरी दाखव माथेरानचा. आम्ही चाललो आहे. तिकडनं आणखीन एक माणूस येताना दिसला आम्हाला. आणि तो तर असा रक्तबंबाळ होता, म्हणजे डोक्याला वगैरे मार लागला होता आणि असा एकदम लागलेला होता अंगाला त्याच्या. आणि असं लंगडत चालला होता तो. आणि फोनवरती जोरात बोलत होता असं की अरे बघ ना असं झालं, मला कोणतरी या ना पटकन, वाट लागली आहे माझी वगैरे. तर आम्ही म्हटलं की याला काय मदतीची गरज आहे याला, पण आपण काय करू शकतो मदत. तर म्हटलं जो गावकरी होता त्याला विचारलं की तुला काय माहिती आहे का इकडचं, याला मदत करायची आहे. तर कोण दिसतंय तुम्हाला. म्हटलं समोर आहे ना तो माणूस दिसतोय ना. तर तो बोलला की कुठे दिसतोय तुम्हाला. म्हटलं अरे तो आम्हा दोघांना तुला दिसत नाही, तू काय हे करतोयस का. मग आम्हाला शंकायला लागली की चकवा वगैरे काय लागला नसेल, हा स्वतःच काहीतरी पिऊन हे झाला असेल किंवा काहीतरी ह्याला काहीतरी भास होत आहेत. आम्ही म्हटलं अरे समोर माणूस आहे, तो माणूस आमच्या दिशेने आला, रक्तबंब आहे, आणि तो फोनवर जोरजोरात बोलत होता. अख्ख्या अंधारात आणि शांततेमध्ये त्याचाच आवाज येत होता. त्यात तो बोलला की अरे बघ ना, गाडीचा ॲक्सिडेंट झाला, मी दरीत पडलो, मला कळत नाही मी कधी मेलो तेच मला कळलं नाही माझं, असं बोलला आणि पुढे निघून गेलं. तर मी मित्राला काय बोलला तो, मी कधी मेलो मला कळलं नाही म्हणजे काय. मित्राला हां असं काहीतरी मला म्हटलं, तू असं कसं बोलला असेल. तर असं बोलला असेल म्हणजे असं येतं बोलतो, अरे कधी मेलो, अरे मी वाट लागली माझी, असं बोलतो तशा टाईपला बोलला असेल तो. म्हटलं काय मदत करायची का त्याला, काहीतरी बोलूया त्याच्याशी म्हणून. त्याच्याकडे तो पण क्रॉस झाला होता आम्हाला, म्हणून आम्ही मागे बघितलं त्याच्याकडे, त्याला हाक मारण्यासाठी. तो मागे नाहीच, तो गायब मागणं. म्हटलं टॉर्चवर मारून बघितलं, काहीच कुठेच नाही तू. मग आम्ही परत त्या चकवा लागला जो होता आमच्याबरोबर गावकऱ्याला विचारलं की तू नक्की बघितलं नाहीस त्याला. तो की नाही बघितलं, तुम्ही दोघेच होतात, कोण होतं इथे, या रस्त्याला कोणीच दिसलं नाही, तो आवाज पण नाही ऐकला का म्हटलं. तर की नाही कोणीच नव्हतं इथे. तर तो आम्हा दोघांनाच तो अनुभव आला होता आणि आम्ही दोघे एकमेकांना बघतोय, नक्की होता तो माणूस आणि गेला, गायब झालाय तो. हा अनुभव तो माथेरानला जो आला होता हा अनुभव. आणि